दंडोत प्रणाम. मायबाप, मानव जन्मात आल्यावर क्वचितच लोक यशाच्या शिखरावर जातात. यशाच्या शिखरावर गेले तरी बी ते तिथं जाऊन बी त्यांची चूक होते आणि एक चूक त्याला रसातळाला पोहोचते, त्यांचं महत्त्व कमी करून टाकते. यशवंतरावजी चव्हाण होते. सह्याद्रीच्या हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला असं म्हणत त्याला, कारण ते गृहमंत्री झाले होते भारताचे. परंतु त्यांनी इंदिराबाईला सोडलं आणि आणि हे सोडलं हे बरं केलं, ते काही विशेष नाही. परंतु पुन्हा त्यांनी ते तिकडंच गेले, स्वगृही गेले. ही चूक त्यांची आणि माणसाच्या मनातून ते उतरले. तसं झालं. आपले दादा होते, विमान अपघातात वारले. तर ते पण एकदा पाण्याचा प्रश्न निघाला. ते जलसिंचन मंत्री होते, जलसंपदा मंत्री होते त्यावेळेस. तर त्यावेळेस ते म्हणले, आता धरणात पाणी नाही, लोकायला पाणी मी काय करू, मुतू का धरणं. पण ही गोष्ट त्याला नडली. मायबाप, एकच गोष्ट त्या चांगली होती दादा, परंतु त्यांच्या हातातून ही चूक घडली आणि ती चूक त्यांना फार महाग पडली. मायबाप, आपले गृहमंत्री होते महाराष्ट्राचे, आणि ते महाराष्ट्राचे गृहमंत्री त्यावेळेस आपल्या मुंबईवर हल्ला झाला होता आणि त्यांना पत्रकारांनी विचारलं आणि ते म्हणले, असे हल्ले होतच राहतात. पण ही चूक, हे बोलणं त्याला फार अवघड पडलं आणि गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. मायबाप, फार मनुष्य जन्मात आल्यावर फार जपून राहावं लागते. आमच्या महानुभाव संप्रदायातले एक साधक होते, त्यांचं नाव होतं छरदोबा. अतिशय उत्कृष्ट होते ते. त्यांची म्हणजे स्वामीचा श्रीमुखातून, सर्वज्ञाच्या श्रीमुखातून बोध झाला होता त्याला. आणि ते त्याचं स्वग्राम सोडून, स्वदेश संबंधी सोडून गेले ते लाभ. परंतु तिकडं त्याच्याकडून एकच चूक घडली, ते एका झाडाखाली बसले. एक झाडाखाली एखादी झाडाची सवय न होय असं सर्वज्ञाने सांगितलं होतं. तीच चूक त्याच्याकडून झाली मायबाप. आणि त्यांची इतकी अधोगती झाली की सर्वज्ञाने ते एकदा भेटले. त्याने भेटले. सर्वज्ञानं औसाला सांगितलं, जा आणि त्या माणसाला विचारा की तुझा गुरु कोणी. मायबाप, ती बाई गेली आणि ते हैरे म्हणे, तुझा गुरु कोणी. ते म्हणे, माझा नागदेव राऊळ. देव म्हणले, नागदेव राऊळ, हे तिचे नावही नाही. बघा, इतकी अधोगती झाली, अधपतन झालं. म्हणजे त्याला त्या गुरुचं नाव देखील आठवणीत राहिलं नाही. इतकं अधपतन, इतकं. मग एक चुकीनं एवढं अधपतन होत असते मायबाप. सर्वज्ञाने सांगितलं, ICIC संचरली अविद्या. ICIC म्हणजे जो तिसऱ्या विरेणीमध्ये बसतो, ICIC संचरली अविद्या, आशेका धर्माचा अभाव करी, असं सर्वज्ञ म्हणले. आणि म्हणजे जर अविद्या म्हणजे एखादी चूक जर घडली माणसाकडून, तर सगळ्या धर्म म्हणजे आपल्या याच्यातून माणूस खलास होते. मायबाबा, असे पुराणात आपल्याला असे अनेक दाखले. विश्वामित्र ऋषी होते, अनेक वर्ष तप केलं त्यांनी. विश्वामित्र ऋषीनं अनेक वर्ष तप केलं आणि तप केलं. तपाची साधना इतकी ती वाढली की एकदा वशिष्ठ ऋषी आणि त्यांची पत्नी त्यांच्या पर्णकुटीमध्ये म्हणजे चर्चा करत होते. आणि त्या दिवशी चंद्र म्हणजे फुल मून नाईट होती, म्हणजे पूर्ण चंद्र होता. आणि ती बाई त्या वशिष्ठ ऋषीला म्हणाले, ताई, त्या बाई म्हणल्या, बघा ना, बाहेर किती चांदणं पडले. अरे ते म्हणे, ते चांदणं काय बघते म्हणे, त्या विश्वामित्र ऋषीच्या तपाचं चांदणं बघ म्हणे, किती चांदणं बघ पडलं, याच्यापेक्षा हजारो पटीनं ते तेजस्वी आहे, शीतल आहे. तर मायबाप, अशा वशिष्ठ ऋषीनं ज्या माणसाची त्या माणसाचं कौतुक केलं,
त्याच्या तपाचं कौतुक केलं. आणि ते तप करत असताना एक मेनका नावाची बाई आली आणि मेनका नावाच्या बाईच्या त्या नादामध्ये हा विश्वामित्र ऋषी सर्व तप घालून बसला. एकच चूक झाली माझ्या बाबा. तर याला आमच्याकडं मराठवाड्यात म्हणतात म्हणजे काय म्हणतात आमच्या मराठवाड्यात 12 वर्ष तप केले आणि गदी संगे पाप केले असं आमच्या मराठवाड्यात म्हणतात. तीच गत विश्वामित्राची झाली. तीच गत मागील मी सांगितले ते नेते त्यांची बी तीच झाली. गत तीच झाली माझ्या बाबा. आणि नारद होते ते देवर्षी होते. देवर्षी ती म्हणजे स्वर्ग मृत्यू आणि पाताळ तिन्ही बी लोकात गमन होतं त्याला. श्रीकृष्ण महाराजाच्या सन्निधी होते ते. त्या श्रीकृष्ण महाराजाच्या त्याच्या संग खेळ बसत होते, उठत होते, त्याच्या बैठकीचे होते ते. एवढे मोठे माणसं होते. परंतु त्यांना लग्न करायची हौस आली, लग्न करायची इच्छा झाली. बरं, लग्न करायची इच्छा झाली, ठीक आहे. जमान्यात काही पोरी नव्हत्या का? होत्या. परंतु ते मुलगी मागाय गेले तर श्रीकृष्ण महाराजाला म्हणले, तुला 16,108 पत्नी आहेत, एवढ्या काय करायच्या भाया, तुला मला एक पत्नी देऊन टाक. ते म्हणले हरकत नाही. श्रीकृष्ण महाराज तर फार म्हणजे संयमी होते, संयमी श्रीकृष्ण महाराज. त्यांना म्हणजे अष्टविध ब्रह्मचारी होतं श्रीकृष्ण महाराजाचं. 16 सहस्त्र भोगुणारी तरी ब्रह्मचारी असं वेद पुराण त्याच्याबद्दल म्हणतात. आता 15 गीतेमध्ये तर त्यांना वेदेच प्रतित पुरुषोत्तम भगवान म्हणून मान्यता दिली. असे श्रीकृष्ण महाराजाकडे गेले. श्रीकृष्ण महाराज म्हणले ठीक आहे, मी ज्या घरी नाही तिथून घेऊन जा. आता त्याला वाटलं 16,108 मैल आहेत, एवढ्याच्या घरी थोडा श्रीकृष्ण राहणारे, एखाद्या घरी तरी नसनच ना. मग हा फिरला प्रत्येक घरी गेला, कुठंच नाही. त्याची बहीण होती सत्यभामा, तिच्या घरी श्रीकृष्ण महाराज नाहीत, गायब. घेऊन जाय म्हणले तुझी तू बहीण. आणि मायबाबा त्याला अतिशय दुःख झालं. ते द्वापारयुग होतं मायबाबा, ते काय कलियुग थोडंच होतं. त्याला दुःख झालं, बहिणीच्या घरी मानलेली होती तरीही दुःख झालं. आणि त्यानं दुःख झाल्यानंतर तो दुःख करीत एका बारवावर जाऊन बसला. आणि ते तिथं मग श्रीकृष्ण महाराज गेले ब्राह्मणाच्या रूपात. आणि ब्राह्मणाच्या रूपात जाऊन त्याला म्हणले काय झालं नारदजी? ते म्हणले असं असं झालं. म्हणजे टाका ह्या विहिरीत 12 तोडी टाकली. नारदाची नारदी झाली मायबाप. आणि किती 96 लेकरं झाले. ते लेकरं मेले, नवरा मेला. आणि शेवटी दुःख करीत बसायची पाळी आली. आणि शेवटी ते त्याच बारावर बसले. श्रीकृष्ण महाराज म्हणले, पुन्हा म्हणले टाका ह्या विहिरीत तोडी. टाकली आणि पुन्हा नारदीचे नारद झाले. मायबाप किती दुःख भोगलं मला सांगा. हे कशामुळं? एका चुकीमुळं. अशी एक चूक माणसातून उठवते. तर मायबाप असंच आमच्या माननीय विश्वासराव नागरे पाटलाचं झाले. विश्वास नागरे पाटील IPS अधिकारी मायबाप अत्यंत शेतकरी समाजातून, शेतकऱ्याच्या घरातून ते उंच टोकाला गेले, अत्युच्च पदवीला गेले. मायबाप त्यांनी जे भाषणं केले त्या भाषणाचा बोध घेऊन अनेक पोरं IPS झाले, PSI झाले, असे झाले. आणि असे उत्कृष्ट असलेले अधिकारी पण एका सभेत चुकीचं बोलले. एका सभेत त्यांनी संघाची बाजू घेतली. आणि मायबाप इथंच चुकले ते. आणि हजारो ज्या लोकांची लायकी नाही त्या लोकांना त्या विश्वासराव नागरे पाटलावर तोंड घेतलं. मायबाप एक चूक घडली, एक चूक. त्या तशी चूक मायबाप त्यांच्याकडून घडायला न पाहिजे होती. कारण ते उत्कृष्ट अधिकारी आहेत, ते चांगले अधिकारी आहेत. परंतु त्यानं चूक घडली. पण आता तरी इथून पुढे चूक करू नये अशी माझी त्यांना विनंती आहे. मायबाप आपल्याकडून देखील जीवनामध्ये जीवन जगत असताना आपण फार चांगलं करण्याचा प्रयत्न करतो. कोणाला वाटते का आपण पापी हो? कोणाला वाटते का आपल्याला पापी म्हणावं कोण लोकांना? आपली बेइज्जती हो समाजात? नाही.
तर प्रत्येकजण आपल्याला उंच नेण्याचा प्रयत्न करत असतो, पण ते करत असतानाच आपल्याकडून कदाचित एखादी चूक होते आणि ती चूक आपल्याला जन्मभर त्रास देते. मायबापो, अशी चूक तुमच्याकडून घडू नये एवढाच माझा हा व्हिडिओ काढण्यामागचा हेतू आहे. तर मायबापो, तो हेतू तुम्ही पूर्ण करावा अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो आणि तुमची रजा घेतो. आणि तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा अशी विनंती देखील तुम्हाला करतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.